रस्त्यावर अपघात झाल्यानंतर बऱ्याच वेळा लोकांना कळत नाही की अपघातात इंज्युअर झालेल्या व्यक्तीला पुढे नेमकं काय केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या ठिकाणी रक्तस्राव होतोय असं वाटत असेल तर त्या ठिकाणी एक स्वच्छ कपडा ठेवून जोरात ती जागा बांधली गेली पाहिजे, जेणेकरून त्या दबावाने पुढचा रक्तस्राव होणार नाही. हात किंवा पाय मोडला गेला आहे आणि वाकडा झाला आहे असं जर वाटत असेल तर त्याला बेसिक ओढून, हलकासा ओढून सरळ करणं आणि जवळ उपलब्ध असलेला पुठ्ठा किंवा काठी याचा सपोर्ट देऊन, जेणेकरून त्या ठिकाणी अबनॉर्मल मूवमेंट होणार नाही आणि त्याला कपड्याने किंवा दोरीने बांधून ठेवणं गरजेचं आहे. याबरोबर जर व्यक्ती बेशुद्ध असेल तर त्याची मान एका बाजूला करणं गरजेचं आहे. त्यामुळे तोंडातले जे लाळ किंवा सिक्रिशन्स असतात किंवा जे उलटी जाण्यावरचे पदार्थ असतात ते श्वासनलिकेत जाणार नाही आणि फुफ्फुसाला इजा होणार नाही. याबरोबर घाबरून न जाता त्वरित मदतीची मागणी केली पाहिजे. आणि माझं या व्हिडिओद्वारे सगळ्यांना आवाहन आहे की आपल्याला कुठेही असा ॲक्सिडेंट झालेली व्यक्ती आढळली तर गाडी थांबवून त्या व्यक्तीची काळजी घेतली पाहिजे. त्या व्यक्तीला योग्य ठिकाणापर्यंत आपण पोहोचवलं पाहिजे. मी डॉक्टर अजिंक्य रेसले, अपेक्स वेलनेस हॉस्पिटल, नाशिक. थँक्यू.